शंकर भोसले नावाचे. वाट बघत होता माझा नंबर कधीतरी, आणि मला माझ्या आयुष्यात जी समस्या आहे ती समस्या मामाच्या चरणावर मांडायची. माझ्या आयुष्यात मला जी अडचण आहे ती अडचण मला मामाला सांगायची. म्हणून शंकर भोसले नावाचा तो सेवक त्या दर्शन बारीमध्ये उभा आहे. पण झाला असं, त्याच दर्शन बारी रांग पुढे सरता सरता मुस्लिम समाजाची एक महिला येऊन उभा. मला आवडलं बाळू मामाचे भक्त सगळ्या जाती धर्मात आहेत. माझं बोलणं पटत नसेल, पाठीमागल्या काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी मी खातगावला गेलो. 15 नंबर बघायचे खातगावला कीर्तन केलं. अशोकबुवा विश्वास बसल नाही बसल, मुस्लिम समाजाचा पोरगा एक सलीम सय्यद विशाल बुवा 8वी-9वीत असताना पोरांची शाळा असते आणि दुसऱ्याच्या गॅरेजवर काम शिकतो. 10वीच्या वयात झालं तेव्हा त्यांनी स्वतःच गॅरेज टाकलं. आता एक 12वीच्या वयात पोरगा आहे. 12वीच्या वयात नाही शंकर भाऊ काय वय असं 18-19 वर्षाचं पोरगा असतं. गॅरेज मध्ये इतर कुठल्याच देवाचा फोटो नाही, फक्त बाळू मुस्लिम समाजाचा फोटो आहे. मला आवडून फक्त बाळू माझा फोटो. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊ खातगाव मध्ये जेव्हा बकरी आली, खातगाव मध्ये जेव्हा बकरी आली त्याची एकट्याच म्हणणं होतं बकरी आलीच पाहिजे. बकरी येण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा मी एकटा करतो. पोरग 12वीच्या वयाचा विश्वास बसल नाही बसल, बकरींचा पाऊल गावात पडल्या जेवढा कार्यक्रम होईल तेवढ्या कार्यक्रमासाठी 12वीतल्या पोरांना 51,000 रुपये पाऊल दिले. 51,000ची खरेदी म्हणून कौतुक. मुस्लिम समाजाचा असताना सुद्धा त्याची भक्ती मामांवर एवढी ही धर्माच्या पलीकडे जाऊन जगणारी जी माणसं आहेत ना, त्या माणसांबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. कीर्तनात मी त्याचा सत्कार केला थोडं बोलू. आणि गरजेचे आहेत अशी माणसं, नाहीतर जाती भांडणं लावणारे गडीला यायचं नगळेच. तेवढा असताना सुद्धा त्यांनी 51,000 रुपयाची पावती खाल्ली. आणि त्याच्यापेक्षा दर अमावस्याला आत्मापूरची वारी, दर अमावस्या एक बी अमावस्या चुकून घेत नाही. भक्ती मामांवर सगळ्या जाती धर्माची माणसं. आणि त्या दिवशी मी घडला असं मुस्लिम समाजाची बिचारी समोर आली. आणि समोर आल्यानंतर तिने कधीतरी मामांच्या कृपाशीर्वादानं तिचं चांगलं झालं म्हणून मामांना संपूर्ण पोशाख आणला. आता मी काय का मामा समोर बसलेले असताना संपूर्ण पोशाख आणून तिने मामांच्या समोर धरला. मामांसाठी जी वस्त्र लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली. मामांसाठी लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली. पण अडचण अशी झाली, सत्यवादेवीसाठी जी वस्त्र आणली होती त्याचं काय करायचं. सत्यवादेवी तर सोबत नव्हती. मामांनी सत्यवादेवीचा त्याग केला. तिला सांगितलं होतं त्या रिंगणाच्या बाहेर येऊ नको. ती रिंगणाच्या बाहेर आली. ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे विशाल बुवा ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे तिचा गर्भपात झाला. आणि गर्भपात झाल्यावरती मामांनी तिचा त्याग केला. मामा एकटे राहायचे. त्या बकऱ्यांबरोबर मेंढक्यांच्या सोबत फिरायचे. मेंढक्यांवरती भरभरून प्रेम करायचे. मेंढी माऊलीवर भरभरून प्रेम करायचे. आणि शेवटी ज्या वेळेस त्या मुस्लिम समाजाच्या बिचारीनं तो पोशाख समोर दिला, मामांनी स्वतःचे कपडे त्यातून काढून घेतले. पण जो पोशाख सत्यवादेवीसाठी आणला त्या बिचारीने असा पोशाख पुढे केला. आणि पुढे पोशाख करून विचारलं मामा तुझं काय. ऐका, साधू संतांची चरित्र ऐकताना बरं वाटतं, साधू संतांची चरित्र सांगताना बरं वाटतं. पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारं दुःख बहुतेकांना कळत. मामांच्या वाटेला आलेले हे दुःख आहे, मामांच्या वाटेला आलेले ह्या यातना आहेत, ह्या वेदना आहेत. हे मामांसारखा महान संत. शेवटी तिने विचारलं ह्याचं काय करू. तेव्हा मात्र डोळ्याला पाणी आलं. काय करणार. सत्यवादेवी सोबत नव्हती. मामांनी सांगितलं तो आणलेला जो पोशाख आहे, आणलेला पोशाख माझ्या लक्ष्मीसाठी आणला. जर हा पोशाख माझ्या लक्ष्मीसाठी आणला असेल तर हा पोशाख माघारी नेऊ नको. हा पोशाख माघारी नेण्यापेक्षा तिथून पुढं मेंढी माऊली हीच या बाळू धनगराची लक्ष्मी आहे. तिथून पुढं ही मेंढी माऊली हीच या बाळू धनगराची लक्ष्मी आहे. आणलेला पोशाख माघारी नेण्यापेक्षा जर समजा वटीचं सामान घेऊन आली, खाना नारळाची वटी घेऊन आली,
तर माघारी घेण्यापेक्षा तीच खरा नारळाची होती मेंढी माऊलीच्या गळ्यात बांध तेव्हापासून आजपर्यंत